अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवरात्रीमधील 6वा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध षष्ठी मानलं जातं. या दिवशी देवीची कात्यायनी रूपात पूजा केली जाते. कात्यायनी देवीच्या पूजनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. देवी कात्यायनीला युद्धाची देवी मानली जाते. अतिशय कणखर तेजस्वी असणारी कात्यायनी देवी भक्तांवर अतिशय करुणादायी आहे. या देवीची कथा आपण जाणून घेणार आहोत. तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. महर्षी कात्यायन यांनी आपल्या कुळामध्ये देवीने जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून भगवान ब्रह्मदेवांची आराधना केली. त्यांनी अतिशय कठोर अशी तपश्चर्या केली आणि त्याचवेळी पृथ्वीवर महिषासूर नावाचा राक्षस होता. त्याने पृथ्वीवर अतिशय हाहाकार माजवला होता. त्यावेळी भगवान त्रिदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी आदिशक्तीला कात्यायन महर्षींच्या घरी बालरूपामध्ये जन्मास घातले. महर्षी कात्यायन यांची पुत्री म्हणून तिचे नाव कात्यायनी पडले. सप्तमी, अष्टमी आणि नवमीला कात्यायन ऋषींनी देवीची आराधना केली आणि दशमीला देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला. म्हणून या देवीचे नाव महिषासूर मर्दिनी असे पडले. कात्यायनी देवीचा वर्ण अतिशय चकचकीत असा आहे. तसेच भव्य दिव्य स्वरूप आहे. देवी कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला 4 हात आहेत. देवीच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. इतर 2 हात हे वरमुद्रेत आहेत. कात्यायनी देवीच्या गळ्यामध्ये पांढऱ्या फुलांच्या माळा असतात. 6व्या दिवशी देवी कात्यायनीची अगदी मनोभावे पूजा केल्यास मनाची शक्ती मजबूत होते. साधक आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो. अविवाहितांनी देवीची पूजा केल्यानं चांगला जीवनसाथी देखील मिळतो. शारदीय नवरात्रीच्या दिवशी देवीच्या उपासनेसाठी सायंकाळच्या सूर्यास्ताचा काळ हा शुभ मानला जातो. त्या काळात देवीचे उपासना केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर सर्व दुःखांचा देखील नाश करते. तर ही होती कात्यायनी देवीची कथा.